आता या ठिकाणी आपले पॅटर्न तयार आहेत. आपण हे पेपर पॅटर्न आधीच काढून ठेवलं आहे. याचा व्हिडिओ कसा हे कसं काढलं आहे, माप कसं घेतलं याचा व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे. आता यानंतर आपण अस्तर घेतलेला आहे. अस्तरवर आपण आजचा ब्लाऊज शिवणार आहोत. या ठिकाणी जे पार्ट आपण कट केलेले आहे, जे पॅटर्न तयार केलं आहे, ते पॅटर्न आपल्याला पहिले अस्तरवर ठेवून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी मी पहिली बाही 5ची घेतली होती, पण आता ही 10ची बाही कोपरापर्यंत बाही पाहिजे आहे, एल्बोपर्यंत, म्हणून मी पेपर पॅटर्न परत काढून घेतले बाहीचं. तर त्यानंतर आपण हे जे अस्तरवर ठेवलं आहे पॅटर्न, ते आपण खडूने पहिले काटेकोर ड्रॉ करून घ्यायचे. इथे मटका गळा पाहिजे, ब्लाऊज मागचा गळा जो आहे तो मटका पाहिजे. आता आपण हा राऊंड शेप जो आहे तो ड्रॉ करून घेऊ आणि नंतर त्याला मटक्याचा आकार देणार आहोत. याप्रमाणे सगळं आपण पहिले ड्रॉ करून घेऊया. हे व्यवस्थित ड्रॉ झाल्यानंतर पॅटर्न एकदा काढला की परत करायची गरज पडत नाही. आता हे 32 साईजचं आपलं अस्तरचं ब्लाऊज आहे. यामध्ये ही बाई जी आहे ही 10 इंचाची घेतलेली आहे कोपरापर्यंत. आता हे आपण कट करून घेऊया. कट करताना जसं आपण खडूची आपली लाईन आहे त्या लाईनवरूनच कट करायचं आहे, कारण हे माप परफेक्ट आहे. ज्यावेळेस आपण साडीवर ठेवू त्यानंतर साडीवर आपल्याला काटेकोर कट नाही करायचं, तिथे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा सोडणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता. अगदी व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपले सगळे पार्ट अस्तरवर कट करून झालेले आहेत. आता इथे साडीचा जो पीस आहे बराच क्रॉस आहे, तो आपल्याला त्याच्यावर मॅनेज करायचं आहे. इथे हे जे काट आले आहेत हे आपण बाहीच्या बाहीला किनारीला लावणार आहोत. पुढे कपड्यावर पण आपण हे ड्रॉ करून घेऊया आणि साधारण अर्धा इंच पाव इंच जेवढा सुटेल तेवढा कपड्यावर तुम्ही बघू शकता. मी अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून अस्तर कट करून घेतलेला आहे कापडा.